नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एबी ब्लॉगमध्ये। आज गणपतीचा दिवस आहे 6वा आणि त्यानिमित्त आम्ही मंडळात लहान मुलांचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केलेलं आहे। ते सगळ्यांनी मस्त मध्ये तुम्ही बघू शकता, हे सगळे लहान मुलं ड्रॉइंग कॉम्पिटिशन करत आहेत। वीरेश सगळ्या लहान मुलांमध्ये हा एक लहान मुलगा अतिशय उत्तमरित्या त्याने ड्रॉइंग काढलेले आहे। बघूया कलर झाल्यानंतर काय परिणाम येईल। भावी अध्यक्ष मंडळाचे काढा लवकर ड्रॉइंग काढा। विधी अजून चक्रच चाललंय तुझं। कामान आरो शाबाश कामान समूह पोरे सुंदर मुला पेपर ओला झाला। हा हे दुसरा पेपर दे रे, पेपर दे। आणि उद्याची तयारी, उद्या आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि त्यामुळे इथे विसर्जनाची आत्तापासूनच तयारी झालेली आहे। तुम्ही बघू शकता रात्रभर मंडपात जागून आता झोपणार आहे, कामाच्या वेळेस फरार असणार आहे प्रदीप। आणि हे आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदा पुष्पवृष्टीची तयारी करत आहोत। म्हणजे आमच्या मंडळाचा असो किंवा वागळे इस्टेटमधले जेवढे पण गणपती त्या प्रत्येकावरती पुष्पवृष्टी आम्ही करत असतो। उद्या विसर्जन आहे तर त्या विसर्जनाच्या तयारीत सगळे मग्न आहेत। आणि आमचे मोरे इव्हेंटचे मालक यश गुप्ता हे अक्षरशः उद्या ते स्पायरोची तयारी करतात। स्पायरोच बोलतात ना रे? हां, स्पायरोची तयारी करत आहे। आणि दुबई रिटर्न हे 2 दिवसाआधीच दुबईवरून रिटर्न आले। तिकडे जाऊन काय हमाल्याच करायचे वाटतं। हा, त्यांची परिस्थिती बघून आम्हाला असंच वाटत आहे। आणि अशा तऱ्हेने आमच्या जीविशाने ड्रॉइंग कंप्लीट केलेली आहे सुंदररीत्याने। याने बाप्पाची टॉपिक होता गणपती बाप्पा, पण याने बाप्पाची छत्री केलेली आहे कारण पावसात भिजतो म्हणून। थँक्यू, खूप सुंदर जीवी बाप्पा पण बघ। आणि बाप्पा सुद्धा काढलेला आहे तिने, फक्त कलर करायचा बाकी। सगळे मन लावून असे ड्रॉइंग करत आहे। आणि आमच्या मंडळात कोणाचे आगमन आलेले आहेत, परप्रांतीय स्वॅग घेऊन आलेले आहे। चला लवकर, खूप मेहनत करून असे ड्रॉइंग करत। तू एवढ्या कोपऱ्यात का बसले पुरे? आणि हा आमचा जेलमधून, फॉरेनच्या जेलमधून फरार झालेला कैदी। टी शर्ट चेंज कर भाई। खूप जण असे मन लावून ड्रॉइंग करत आहेत। टाइम संपत आलेला आहे, जरा आरामात करा। आणि इथं पुष्पवृष्टीची तयारी झालेली आहे। आमच्या मंडळातले चित्रकार, प्रसिद्ध चित्रकार वेदांत जाधव, ते सगळ्यांचे हे करत आहेत प्रशिक्षण ना निरीक्षण करत आहे। होतं असं कधीतरी। काय डेलीच्या आपल्या ह्याच्यात ना जीवनात आपण असे खूप सारे शब्द ते इंग्लिशचे वापरतो। हा, अशा उत्कृष्ट हे आमचे अनुभवी सल्लागार बघा। बाहेर तुम्ही पडले राहणार पण आहेत। ते आता तिथे पडतील का नाही माहित नाही, पण सध्या आमच्या सल्लागारांचा बॅनर पडलेला आहे। 2 मुलांना पाठवा तो बॅनर लावायला। काय पाऊस खूप आहे ना, जो ग्लू आहे त्यामुळे तो जरा खराब झालेला आहे, बाकी काय नाही। आणि आता सगळ्या लोकांचे आगमन होत आहे इथे। आमच्या मंडळाचे लाडके अध्यक्ष या निवासदादा अंगणे यांचं सुद्धा स्वागत आहे ब्लॉगमध्ये। आणि आमच्या मंडळाचे पूर्व कार्याध्यक्ष सौरभ दादा तोडकर हे सुद्धा आलेले आहेत। असे सगळेच जण आम्ही एकोप्याने सगळे सण साजरे करतो आणि सगळ्यांची उपस्थिती इथे ब्लॉगमध्ये असते। खूप आनंद। आणि आमचा हा विरेशचं पण काढलेला आहे। विरेश, काय झालं विरेशला, आमच्या लाडक्या विरेशला? हे बघ विरेश, बघ विरेश काय झालं? विरेश मेरे विरेश से ड्राइंग ही नहीं बन रहा था तो उसने फाड़ दिया। आणि इथे लॉट मध्ये भैया लोक आलेले आहेत।
बघा भैया rocks, everyone shocks. शॉक 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 आता आमचा गुलदगडा अरे छान आलं की इथे लावून टाक. आणि आमच्या जीवीने बाप्पाची छत्री काढलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा सांगितलं काढायला का हा फक्त जिथं मतलब असेल तिथंच असणार. असे इथे सगळेजण सहभाग घेतात. आमच्या मंडळात दरवर्षी दररोज गणपतीमध्ये जेवढ्या दिवसाचा गणपती काही ना काहीतरी आम्ही ॲक्टिव्हिटी ठेवतच असतो. काय भजन असो किंवा खेळ पैठणीचा असो किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन असो, सगळ्या गोष्टी आम्ही इथे ठेवतो, जेणेकरून आहे ना रहिवासी जे आहेत, स्थानिक रहिवासी आहे, ते सगळे आनंद घेत असतात. आणि त्यांच्यासाठी पण वर्षातून एकच दिवस असतो हा सणाचा की त्यात ते मनमोकळेपणाने आनंद साजरा करतात बाप्पासमोर. चला हे मी आता माझा ब्लॉग संपवतो इथे. धन्यवाद.